आणि आता बातमी आहे अपघाताची, तीही नेपाळमधून। खरं तर नेपाळमध्ये नदीत भीषण अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये महाराष्ट्रातील 16 जणांचा मृत्यू झालाय। या अपघातात जळगाव आणि बीडमधील भाविकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे। मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे। पण हा अपघात नेमका कसा घडलाय पाहूया। नेपाळमध्ये तेन्हू जिल्ह्यातील नदीमध्ये बस कोसळली आहे। पोखराहून काठमांडूच्या दिशेने जात असताना हा भीषण अपघात झालेला आहे। महाराष्ट्रातील भाविकांची काठमांडूला 8 दिवसांची यात्रा होती। बसमध्ये महाराष्ट्रातील 40 भाविकांचा समावेश होता। बसमधील 16 जणांचा मृत्यू झालाय, तर 10 जण मात्र अद्यापही बेपत्ता आहेत। मृतांमध्ये जळगाव आणि बीडमधील भाविकांचा समावेश आहे। 32 जण ताब्यात आलेले आहेत। त्यापैकी 23 जण अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहे। त्यांना काय म्हणजे मायनर दुखापत झालेली आहे। काही 10-11 लोक आहेत, त्यांना थोडंसं गंभीर आहेत आणि काही लोक अजून शोधकार्य सुरू आहे। मला एवढीच आतापर्यंत माहिती मिळालेली आहे की नेपाळला जाताना कुठल्यातरी एका नदीमध्ये ही बस जी आहे ती कोसळलेली आहे। जळगाव जिल्ह्यातले सुद्धा आहेत आणि महाराष्ट्रातले इतर जिल्ह्यांमधले सुद्धा असू शकतात। त्यात जळगाव जिल्ह्यामधले प्रामुख्याने जास्त संख्या आहे। तर नेपाळमध्ये झालेल्या भीषण अपघातात सर्वच भाविक महाराष्ट्रातील असल्याची माहिती आता समोर येते। यामध्ये 16 जणांचा मृत्यू झालेला आहे। त्यामध्ये जळगावमधील सर्वात जास्त, तर बीडमधल्या भाविकांचा देखील समावेश आहे। यामुळे या प्रवाशांच्या मदतीसाठी आता राज्य सरकारकडून 9779851107021 हा हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आलेला आहे। नेपाळमध्ये जी दुर्घटना झालेली आहे त्या दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबियांसाठी आता हा नंबर जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकतात आणि या संदर्भातली माहिती सुद्धा घेऊ शकतात। तर नेपाळ दुर्घटनेवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलेले आहे। बघूयात ते काय म्हणत आहे। प्रारंभिक माहितीनुसार हे भाविक जळगाव जिल्ह्यातील असल्याचं कळतंय। राज्य सरकारने तात्काळ नेपाळ दूतावासासोबत संपर्क साधलेला आहे। स्वतः मंत्री गिरीश महाजन आणि अनिल पाटील हे सुद्धा सातत्याने संपर्कात आहेत।